अकोले तालुक्यातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय अर्थात भंडारदरा धरण हे 8-10 दिवसापूर्वी ओव्हरफ्लो झालं आणि आज त्याचा जलपूजन सोहळा आम्ही सगळेजण या भागातील आणि तालुक्यातील सगळे कार्यकर्ते मिळून संपन्न करतोय। मायबाप जनता तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे। कारणही तसंच आहे की मध्ये अल निनोच्या मुळे दुष्काळ राहीन देशामध्ये अशी सगळी परिस्थिती वर्तवली जात होती हवामान खात्याकडनं, परंतु निसर्गाने कृपा ठेवली आणि अकोले तालुक्यातील सगळी धरणं ओव्हरफ्लो झालेत। मग मुळा नदीवरची जी धरणं आहेत, आढळा नदीवरची जी धरणं आहेत आणि प्रवरा अमृतवाहिनी प्रवरेवरची जी धरणं आहेत ती पण ओव्हरफ्लो झालेत। आज आम्ही आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशयाचा म्हणजे भंडारदरा धरणाचा आम्ही जलपूजन समारंभ संपन्न करतोय। भंडारदऱ्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे हे वर्ष 100वर चालू आहे आणि मला वाटतं नोव्हेंबरच्या दरम्यान 100 वर्ष पूर्ण होतील। या निमित्तानं धरणं तर भरली, पण एक आमची जलसंपदा मंत्र्यांकडनं पण अपेक्षा राहील की पहिला हक्क या पाण्यावरती या अकोले तालुक्यातील जनतेचा राहिला पाहिजे आणि या मायबाप जनतेला इथं पिण्याला आणि शेतीला पाणी भेटलं पाहिजे। म्हणजे सरकारकडे तर माझा प्रयत्न कायम आहे। यावर्षी 7-8 टँकर होते, आता पुढच्या वर्षी माझ्या अंदाजे अकोले तालुक्यात तरी 0 टँकर होतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीतनं काम पण चालू आहे। जलजीवन मिशनचं काम थोडं स्लो होतं, पण एवढ्या पावसाळ्याच्या दरम्यान गती घेऊन ती पूर्ण होतील। आता पुढचा टप्पा राहील की त्या धरण क्षेत्रातील जी लोक आहेत ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना शेतीला पाणी कसं देता येईल, अजून काही धरणग्रस्तांचे काही प्रश्न आहेत ते कसे निकाली लावता येईल, ते या दृष्टीतनं प्रयत्न आहे। आणि आता आदरणीय गेडाम साहेबांकडे आपण जो काही भंडारदऱ्याचा रिंग रोड अपूर्ण आहे तर जवळजवळ 68 कोटीचा प्रस्ताव तो पण दिलेला आहे। भविष्याच्या काळात तो पण मार्गी लावला जाईल। मध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी भेटलो आणि कुंभमेळ्याचं काम चालू असताना आमच्याकडचं रतनवाडी हे पुरातत्व मंदिर आहे किंवा हरिश्चंद्रगड पुरातत्व मंदिर आहे, अगस्ती महाराजांचं हे जुनं मंदिर आहे। तर ज्या कुंभमेळ्याची कामं होतील तर त्या काळात आमच्या पण या रस्त्यांचा समावेश त्याच्यात झाला पाहिजे। मग अगस्ती मंदिरापर्यंत नाशिककडनं जो येणारा सिन्नर मार्गेचा जो रस्ता आहे तर तो नाशिक आपल्या अगस्ती मंदिरापर्यंत रुंदीकरणासह कॉन्क्रीटचा झाला पाहिजे। तसंच भंडारदऱ्यापासून म्हणजे शिर्डीपासून तर रतनवाडीकडे जो राहणारा रस्ता आहे तो पण अमृतेश्वर मंदिराला जोडला गेला पाहिजे आणि तिकडं राजूर पासून तर हरिश्चंद्रगड पायथा म्हणजे पाचने गावापर्यंत कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाहिजे। हा आमचा प्रयत्न आहे। म्हणजे दळणवळणाची साधनं वाढले तर पर्यटन वाढणार आहे, आदिवासी तरुणांच्या हाताला काम भेटणार आहे आणि त्यांच्या हाताला काम भेटलं की आपोआप राजूर कोतुळ ह्या ज्या पेठा आहेत, शिंडी अकोले ह्या पेठा पण समृद्ध होतील। हा त्याच्या मागचा हेतू आहे आणि त्या दृष्टीनं ही जलाशय पूर्ण भरलीत हे आमच्या दृष्टीनं खूप मोलाचं आहे। साहेब, भंडारदरा धरणाचा चित्रकृती महोत्सव साजरा होतोय, प्रामुख्याने धरण परिसरातील कोणती विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे? तुम्ही शासनाने एक समिती गठीत केली, त्यामध्ये तुम्ही सदस्य म्हणून आहात, काय मागणी करणार आहात? त्यातून पहिली माझी मागणी अशी आहे की त्या भंडारदऱ्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, पण आजही ज्या लोकांच्या जमिनी गेल्यात तर त्यांना पर्यायी जमिनी दिल्या गेल्या नाही आहेत किंवा ज्या दिल्या तर त्या अजून त्यांच्या नावावर नाही आहेत, त्यावर अतिक्रमण आहे। तर पहिल्यांदा ह्या लोकांना त्यांच्या जमिनी भेटल्या पाहिजे, त्यांचा हक्क भेटला पाहिजे। दुसरं, जर धरण इथं एवढं मोठं आहे आणि पूर्ण नगर जिल्ह्याची तहान भागवण्याचं काम मुळा धरण आणि हे भंडारदरा धरण करतंय, निळवंड धरण करतंय, तर मला वाटतं इथं हा जो काही जे पर्जन्यमान आहे, अतिवृष्टी होणं किंवा पाऊस पडणं हे सगळं अकोल्याला सहन करावं लागतं आणि त्या लोकांना त्या पाण्यावरचा पहिला हक्क आहे। म्हणजे त्यांना शेतीला पाणी दिलं पाहिजे, प्यायला द्याल तर तो त्यांचा हक्क आहे, पण शेतीला पाणी हे पण त्यांचा हक्क आहे। आणि तिसरं महत्वाचं, पर्यटन दृष्ट्या जो काही भंडारदरा रिंग रोड आहे तो पूर्णत्वाला गेला पाहिजे। जर रिंग रोड पूर्ण गेला आणि इथं पर्यटनाला जे काही मग खालची गार्डन डेव्हलपमेंट असेल किंवा बाकीचे पर्यटन पूरक बोट क्लब असेल, हे असे जर पर्यटन पूरक
प्रकल्प राबवले गेले तर आदिवासी तरुणांच्या हाताला काम भेटेल आणि बाहेरूनही पर्यटनाची गर्दी तर आता आहेच, पण ती अजून गर्दी वाढेल आणि आर्थिक चालना भेटेल. तर ह्या माझ्या महत्वाच्या 3-4 मागण्या. साहेब, भंडारदरा पूर्ण भरलंय, निळवंडे पूर्ण क्षमतेने भरलंय. निळवंडे धरणाची जे 2 कालवे आहेत, डावा कालवा, उजवा कालवा आणि उच्चस्तरी कालवा, यातील या कालव्यांना पाणी सोडण्याची नागरिकांची मागणी आहे. खरं तर आता प्रवरा कडीवरून वाहते. कसं बघाल तुम्ही? कारण या गावांना भविष्यात पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतो. आता जर पाणी सोडलं तर भविष्यातली पाणी टंचाई कमी जाणवेल. याबाबत तुम्ही कसं बघता? आतापर्यंत माझ्याकडे तरी उच्चस्तरीय डाव्या आणि उजव्या कालव्याची मागणी आली नाही. आणि राहिला ते जे उजवा आणि डावा जो रेग्युलर कालवा आहे खाली जे पाणी जात आहे, तर उलट आता ह्या काळामध्ये जर त्या कालव्यानी पाणी नेलं तर त्या हक्काचं पाणी त्या दोन्ही उजव्या आणि डाव्या कालव्याला भेटेल आणि परिणामी आपल्याकडचा जो नंतरची जो पाण्याचा संघर्ष आहे तो टाळला जाईल. तर मी तसं जलसंपदा मंत्री आहेत त्यांच्याकडे मी तसं विनंती करेन की तुम्ही आता काय पाणी नेता येईल तेवढं डाव्या उजव्या कॅनलचं न्या. आणि राहिला आपला उच्चस्तरीयचा उजवा आणि डावा कॅनल, तर अकोल्यामध्ये म्हणजे दोन्ही क्षेत्रात त्या डाव्या आणि उजव्या उच्चस्तरीयच्या क्षेत्रात पाऊस आहे. त्यामुळे आजून तरी शेतकऱ्यांनी मागणी केली नाही, केली तर ते पाणी सोडता येईल.